जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे। नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्या संदर्भात परदेशी कमिटी म्हणजे समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने तो अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। तर त्याविषयी काय माहिती दिली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे, या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एवढंच सांगतो, ज्या प्रकारे आपल्या सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले, हे निर्णय यापुढे देखील जातील। आपल्याला कल्पना आहे, आपण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आज तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला। हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांकरता दिवसा वीज देण्याचं काम आपण करतो आहोत। आता जवळपास 75% शेतकरी यांना आपण दिवसा वीज देतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये 3-4 महिन्यात महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज ही आम्ही सुरूच ठेवणार आहोत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया देखील विजेच्या पोटी आम्ही घेणार नाही। ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, मग लाडक्या बहिणींची योजना असो, लाडक्या बहिणींची योजना काही लोकांना असं वाटलं की आम्हाला एवढं मोठं बहुमत मिळालं, आता आम्ही योजना बंद करू। आम्ही बंद केली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो, ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही। ही योजना सुरूच राहणार आहे।